नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार, जीवघेणा हल्ला आणि दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं अटक केली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 जुलै 2026 रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून 17,000 रुपये लुटण्यात आले होते. त्यानंतर 30 जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी फिर्यादीच्या वाहनाची तोडफोड करत गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनांनंतर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपींचा माग काढण्यासाठी विविध शहरांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी वय वर्ष 25 नाशिक आणि आकाश दीपक गायकवाड वय वर्ष 25 अहमदनगर अशी आहेत. आरोपींकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचा गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे आणि सुमारे 10 लाख रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपासही सुरू आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी मुकेश मुंजे, नाशिक.